महाराष्ट्राला केंद्राकडून केवळ 8,000 कोटी, उत्तर प्रदेशला 25,000 तर बिहारला 14,000 कोटींचा निधी। निर्मला सीतारामन यांनी पदभार स्वीकारल्यावरती विकास निधी जाहीर केलाय। नितीन गडकरींना सलग तिसऱ्यांदा मोदींच्या मंत्रिमंडळात स्थान। गडकरींनी आज केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाचा पदभार स्वीकारला। भाजपच्या भोसरी आणि चिंचवड या 2 विधानसभा जागांवरती राष्ट्रवादीचा दावा। अजित पवारांची संमती असेल, इच्छुक उमेदवारांची माहिती, त्यामुळे महायुतीमध्ये तिढा वाढण्याची शक्यता। मुंबई दक्षिण लोकसभा मतदारसंघात अरविंद सावंत यांचा विजय। मुंबादेवीमध्ये वोट जिहाद झाल्याचा किरीट सोमय्यांचा आरोप। बूथ क्रमांक 191 मध्ये यामिनी जाधव यांना 1 मत तर अरविंद सावंत यांना 311 मतं पडल्याची माहिती। शिवसेना ठाकरे गटाच्या मुंबईतल्या पदाधिकाऱ्यांचा आज मेळावा। वांद्रे इथल्या रंगशारदा सभागृहात उद्धव ठाकरे पदाधिकाऱ्यांना संबोधित करणार। उद्धव ठाकरेंनी 288 विधानसभा संपर्क प्रमुखांची बैठक बोलावली आहे। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे संपर्क प्रमुखांशी संवाद साधतील। विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी अर्ज मागे घेण्याचा आजचा शेवटचा दिवस। मुंबई कोकण पदवीधर आणि नाशिक मुंबई शिक्षक मतदारसंघासाठी 26 जूनला मतदान। मुंबईतल्या विधान परिषदेसाठी भरलेले अर्ज ठाकरे गटानं कायम ठेवावेत, मात्र कोकण पदवीधर आणि नाशिक शिक्षक मतदारसंघाचे उमेदवार उद्धव ठाकरेंनी मागे घ्यावेत। नाना पटोलेंची मागणी। विधान परिषदेच्या 4ही जागांवरती आमचं चांगलं काम, त्यामुळे परंपरागत पद्धतीनं 4ही जागा जाहीर केल्या। काँग्रेसच्या नाराजीबाबत अंबादास दानवेंची प्रतिक्रिया। मनसेचे नेते बाळा नांदगावकर, दिलीप धोत्रे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट घेतली। देवगिरी निवासस्थानी विविध विषयांसंदर्भात चर्चा झाल्याची माहिती। राज्यसभा निवडणुकीसाठी अर्ज भरण्यास केवळ 1 दिवस शिल्लक असताना अद्यापही राष्ट्रवादीचा उमेदवार ठरेना। राज्यसभेसाठी समीर भुजबळ, पार्थ पवार, बाबा सिद्दीकी इच्छुक, तर राष्ट्रवादीच्या एका गटाकडून सुनेत्रा पवार यांच्याही नावाचा प्रस्ताव। शरद पवारांचा आजपासून दुष्काळ दौरा। पुरंदर आणि इंदापूर तालुक्यातल्या दुष्काळग्रस्त गावांना भेटी देणार। या दौऱ्यात त्यांच्यासोबत युगेंद्र पवारही हजर असतील। धर्मावरती राजकारण केलं आणि देशहिताचे निर्णय घेतले नाही तर काय होतं हे जनतेनं लोकसभा निवडणुकीत दाखवून दिलं। शरद पवारांचं विधान। राज्याच्या शालेय पोषण आहारात 15 पदार्थांचा समावेश। व्हेज पुलाव, अंडा पुलाव, सोयाबीन पुलाव ते तांदळाची खिचडी। तज्ज्ञांच्या शिफारशीनुसार विद्यार्थ्यांना यंदाच्या वर्षीपासून 3 कोर्स मील। म्हाडाच्या जमिनीवरील बेकायदेशीर होर्डिंग्ज तात्काळ हटवावीत, अन्यथा त्या होर्डिंगवरती कारवाई केली जाईल। म्हाडाची संबंधित कंपन्यांना नोटीस। राज्यातल्या अनेक भागात आज पावसाचा अंदाज। हवामान विभागाकडून सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीसाठी ऑरेंज अलर्ट, तर विदर्भ आणि मराठवाड्यासाठी येलो अलर्ट। धरण क्षेत्रामध्ये दमदार पावसाची प्रतीक्षा कायम। मुंबईतल्या धरणातील पाणीसाठा 6% खाली। पुढचे काही दिवस पाणी जपून वापरावं लागेल। बुलढाण्यामधल्या खामगाव तालुक्यात रात्री विजेच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस। बोर्डी नदीला पूर आल्यामुळे बेलुरा, खोलखेड खुर्द आणि मोरगाव या गावांचा खामगावशी संपर्क तुटला। सोलापूरमध्ये काल सकाळी 8:30 ते आज पहाटे 5:30 वाजेपर्यंत 50.3 मिलीमीटर पावसाची नोंद। पुण्यातल्या लोणावळ्यामध्ये रात्रभर मुसळधार पाऊस। रात्रभरात 106 मिलीमीटर पावसाची नोंद। पावसानं जोर असाच कायम ठेवला तर भुशी धरण ओसंडून वाहण्याची शक्यता। छत्रपती संभाजीनगरच्या कचनेरमध्ये मुसळधार पाऊस। पहिल्याच पावसामध्ये धारेश्वर महादेव मंदिराजवळचा धबधबा प्रवाहित। लातूरच्या रेणा मध्यम प्रकल्पामध्ये 20 ते 22% पाणीसाठ्यात वाढ। नदीकाठच्या गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा। नाशिकच्या चांदवड इथे आसरखेडे गावात ढगफुटी सदृश पाऊस। द्राक्ष बागांना पावसामुळे नदीचं रूप। हिंगोलीमध्येही मुसळधार पाऊस। शहरातल्या मस्तानशहा नगरमध्ये नाल्याचं पाणी घरात शिरून संसार उपयोगी साहित्याचं मोठं नुकसान। सोलापूर शहरातही पावसाची हजेरी। सर्वसामान्यांसह बळीराजाही सुखावला। हिंगोलीमध्ये जोरदार पाऊस। वसमत शहरात अनेकांच्या घरात पाणी शिरलं। पहिल्याच पावसात सगळीकडे पाणीच पाणी झाल्यानं नागरिक हैराण। यवतमाळमध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस। कळंब, आर्णी आणि दारव्हासह जिल्ह्यातल्या काही भागांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी।
नाशिकच्या नांदगाव तालुक्यात मुसळधार पाऊस, नदी नाले ओसंडून वाहिले, खरीपाच्या पेरणीचा मार्ग मोकळा. बुलढाण्यामध्ये वादळी वाऱ्यासह पावसामुळे नांदुरा जळगाव जामोद मार्गावर मोठं झाड कोसळल्यानं काही काळ वाहतूक ठप्प. मराठवाड्याच्या धाराशिव जिल्ह्यातल्या येडशी येथील रामलिंग धबधबा पूर्ण क्षमतेनं प्रवाहित, पर्यटकांची पावलं रामलिंग धबधब्याकडे. मुंबईत पावसाळी आजारांना रोखण्यासाठी पालिका प्रशासन सज्ज, आजार रोखण्यासाठी घराघरात सर्वेक्षण आणि तपासणी करून औषधोपचार केले जातील. भिवंडी पालिका क्षेत्रात 1311 इमारती धोकादायक, त्यापैकी 287 इमारती अतिधोकादायक परिस्थितीत असल्याची माहिती. या इमारतींमधल्या 15,000 नागरिकांचं पुनर्वसन करण्याची स्थानिकांची मागणी. रत्नागिरीच्या खेड तालुक्यातील अस्तान धनगरवाड इथे भूस्खलन होऊन दरड कोसळली. मुख्य रस्त्यावरती दरड कोसळल्यामुळे बांद्री पट्ट्यातल्या अनेक गावांचा संपर्क तुटला. अकोल्याच्या मूर्तिजापूर तालुक्यातल्या खापरवाडा आणि टिटवाळा गावात वीज कोसळून 2 शेतकऱ्यांचा मृत्यू. पावसामुळे झाडाखाली थांबलेले असताना वीज कोसळली. मुंबई पूर्व उपनगरात गुरुवारी पाणी पुरवठा बंद. वाशीनाका इथे जलद्वार बसवण्याच्या कामासाठी गुरुवारी सकाळी 11 ते रात्री 11 वाजेपर्यंत चेंबूर, गोवंडी, देवनाथ आणि मानखुर्द या परिसरात पाणी पुरवठा बंद असेल. निवडणुका संपताच खाद्यतेलाच्या किमती वाढल्या, तर डाळींसह तांदूळही महागल्यामुळे वाशिममध्ये महिलांकडून संताप व्यक्त. मनोज जरांगेंच्या आंदोलनाचा आजचा 5वा दिवस. 5व्या दिवशी जरांगेंची प्रकृती खालावली. रात्रीत जरांगेंवरती उपचार. जरांगेंची शुगर आणि बीपी लो असल्याची माहिती. आरक्षण वाचवण्यासाठी ओबीसी नेते आंतरवाली सराटीत उपोषण आंदोलन करणार. जरांगेंच्या आंदोलन स्थळाजवळच लक्ष्मण हाके सुद्धा उपोषण छेडणार. ओबीसी आरक्षणात कुणालाही प्रवेश न देण्याची मागणी. संभाजीनगरचे खासदार संदीपान भुमरेंनी मनोज जरांगेंच्या आंतरवली सराटीमध्ये जात भेट घेतली. मराठा आरक्षणासाठी जरांगेंचं आंदोलन सुरू आहे. मनोज जरांगेंच्या उपोषणाला राज्य सरकारनं बळी पडू नये. ओबीसींमधनं मराठा समाजाला आरक्षण देण्यास ओबीसी समाजाचा विरोध. 18 तारखेपासून सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांमध्ये ओबीसी समाज आंदोलन करेल. प्रकाश शेंडेंचं वक्तव्य. नांदेडचे खासदार वसंतराव चव्हाण यांचं मराठा आरक्षण प्रश्नी सरकारला पत्र. मराठा समाजाला न्याय मिळावा यासह जरांगे पाटील यांच्या प्रकृतीची काळजी घेण्यासंदर्भात पत्रात उल्लेख. मनोज जरांगेंच्या मागण्या मान्य करा, अन्यथा 2 दिवसात हिंगोली जिल्ह्यातनं आंदोलन करू. मराठा समाजाचा प्रशासनाला इशारा. सोलापूर वार्शी महामार्गावरती वैराग इथे मराठा बांधवांचा रास्ता रोको. छत्रपती शिवाजी महाराज चौकात मराठा आरक्षणासाठी सकल मराठा समाजाकडून आंदोलन. सोलापूरच्या बार्शी तालुक्यातील मुंगशी विद्यालयाला जरांगे पाटील यांचं नाव देण्याचा ठराव. जय जगदंब शिक्षण संस्थेनं हा ठराव केलाय. जरांगेंची सहमती मिळताच विशेष कार्यक्रम आयोजित करून हे नाव दिलं जाईल. लोकसभेच्या निवडणुकीनंतर बीडमधला संघर्ष कायम. पंकजा मुंडेंच्या पराभवानंतर 2 समर्थकांच्या आत्महत्या, तर बीड जिल्ह्यातलं एक शहर रोज बंद. बुलढाण्याचे खासदार प्रतापराव जाधव यांना केंद्रात राज्यमंत्रीपद. मात्र कार्यकर्त्यांकडून जाधव यांचा कॅबिनेट मंत्री असा उल्लेख. आमदार आणि कार्यकर्त्यांकडून शेगावमध्ये बॅनरबाजी. जैन समाजाच्या मध्य प्रदेशवरनं बारामती विहारात आलेल्या महाराजांचं शरद पवारांनी दर्शन घेतलं. युगेंद्र पवारही यावेळी उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे नेते युगेंद्र पवार यांचा बारामतीमध्ये जनता दरबार. जनता दरबारामध्ये शरद पवार आणि युगेंद्र पवारांनी एकत्रित जनतेच्या समस्या जाणून घेतल्या. विधानसभा निवडणुकीमध्ये बारामतीतनं युगेंद्र पवारांना तिकीट द्यावं. कार्यकर्त्यांची शरद पवारांकडे आग्रही मागणी. बारामती पश्चिम महाराष्ट्र हा सर्व दादा लोकांचा पट्टा. त्यामुळे इथून कधी कोणता दादा उदय असेल काही सांगता येत नाही. युगेंद्र पवारांबाबत विचारलेल्या प्रश्नावर संजय शिरसाट यांची टिप्पणी. बीडचे शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार अजित पवारांच्या गळ्याला राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरींची एक्सपोस्ट. बीडच्या बजरंग बाप्पांचा दादांना फोन. मोठ्या मनाचा दादा. राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांची एक्सपोस्ट. तर आपण शेवटच्या क्षणापर्यंत शरद पवारांसोबतच असू. मिटकरींनी जनतेतनं निवडून यावं आणि मग दुसऱ्यांबद्दल बोलावं. बजरंग सोनावणेंची मिटकरींच्या पोस्टवरती प्रतिक्रिया. मनसरमध्ये महाविकास आघाडीत बिघाडी. अमोल कोल्हेंकडनं देवदत्त निकम यांचा भावी आमदार असा उल्लेख.
कोल्हेंच्या वक्तव्याला ठाकरे गटानं विरोध दर्शवला। त्यामुळे सभास्थळावरती ठाकरे गटाचे कार्यकर्ते आणि अमोल कोल्हे यांच्या शाब्दिक चकमक। आता भाजप आमदारांना आपली मिशी कापावी। नवनिर्वाचित खासदार प्रतिभा धानोरकरांचं आमदार संदीप धुर्वेंना आव्हान। बाळू धानोरकरांनी केलेली कामं दाखवा, आपण मिशी कापू, असं धुर्वे यांनी निवडणूक काळामध्ये म्हटलं होतं। जागा वाटपाची चर्चा पक्षाच्या नेत्यांसमोर करावी, माध्यमांसमोर नको। राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनी भुजबळांनी केलेल्या जागा वाटपाच्या वक्तव्यावरती शिरसाटांची टीका। लोकसभा निवडणुकीत भास्कर जाधव मतदारसंघातल्या फक्त एका गावात दिसले, आता आभाराचं नाटक कशाला? शिवसेनेचे तालुका प्रमुख संदीप सावंत यांचा जाधव यांच्यावर हल्लाबोल। अतुल सावेंना संभाजीनगरचे पालकमंत्री करा, भाजपचे प्रदेश सरचिटणीस संजय केणेकर यांची देवेंद्र फडणवीसांकडे मागणी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।